सो गाईज रात्री मटेरियल घेऊन आलेलो नाशिकवरनं. तिथे काय जास्त शूट नाही केलं, सगळं रात्र म्हणून मला आता मटेरियल दाखवतो. सगळं आता गाडीत आपल्याला लोड करायचं आहे मटेरियल. हे बघा, हे सगळं मटेरियल आहे आपलं. एवढं आता मी तुम्हाला शोरूम गेला प्रॉपर दाखवले. गाडीमध्ये गाडीत लोड कर लोड केलंय मटेरियल सगळं गाडीत. तर जायचं आता शोरूमवर. इकडे पण फुल लोडेड झालेली आहे गाडी आपली. सो आता आपण डायरेक्ट तर हे चालले गाडीत. मी बाईकवर चाललोय, आपल्या आपाच्यावर जय येतोय. जय आला का बाईक घेऊन जाणार आहे अँड डायरेक्ट शोरूमवर जातो. शोरूमला आणि गाडी आपल्या आत घेत आहे. पार्ट्स आणलेत आम्ही. चाललोय आता आतमध्ये. हो, घरी आधी कार्यक्रम होता तो गळीचा, तो केलेला अँड चाललेलो आहे आता आतमध्ये. या आपली ब्रेझा आली अँड हेअर इज आवर ऑल्टो. लावताय आत. आता एक एक आपण त्यातले पार्ट्स काढूयात आणि परत बाकी बोनेट आणि ते बाकी आहेत अजून, ते घ्यायला जायचं परत. आता जर काढून घेतो मग भेट. सगळे पार्ट आणलेले आहेत आपण. वो सीट आगे करना, वो सीट मतलब आपको रखने में आसानी होगी ना आगे किया तो. याच्यात आपलं हे ग्रिल आहे, आपल्या बंपरची ग्रिल आहे याच्यात. हेडलाईट वगैरे सगळं आता फेंडर आणि ते सगळं आता बोनेट आणायला जायचं आहे. हे मागे जुने टाकलेले. सगळं आता गाडीत टाकलं. आता डिक्कीट आहे ना त्याच्यापेक्षा जागा होती. हाँ बोनट अभी लाते हैं सगळं. अँड अपडेट्समध्ये हे बघा पूर्ण खोलून ठेवलेली आहे. आता बाकीचं ते फेंडर काढायचं आहे, बोनेट काढायचं आहे आपलं आणि याचं टाकायला आपलं हे सगळं. पण आता मॉडिफिकेशन सगळं चालू आहे आपलं. हे सगळे पार्ट चेंज आहे आपले. हे चेसिसचे हे ह्या साईडचं आहे का ते त्या साईडचं आहे तिकडचं आहे का? चांगलं होतं. रिटर्न द्या त्यांना 22 या साईडचं. हां रिटर्न गावात नाही, नाशिक. सगळं नाशिकवरून आणलंय. इथं काय व्हायचं, एक भेटलं का एक नव्हतं भेटत. मग तिकडं फोन केला, तिकडं सगळं भेटलं, मग तिकडे गेलो आणायला. हां नाही तर काय स्पेअरला ठेवता येईल तसं काही नाही. बघू हे काढल्यावर कसं आहे, बसण्याजोगं असेल तर टाकून देऊ, नाही तर हां ते पार्ट पेंटला जातील बाकीचे. आणि बोनेट आणल्यावर ते पण पेंटला जाणार. सो आता चाललेलो आहे आम्ही बोनेट ते घेऊन येतो. आता आपलं ना एक बॅकचं सायलेन्सर पण आणायचं आहे, ते पण टाकायचं. हां बाकी जाणतो सर. याच्यात फक्त एवढं एक ग्रिल आहे का? एवढं ग्रिलला एवढा मोठा बॉक्स. बाकी नाही नाही इथं पट्टी बिट्टी दुसरी काय याला. त्या ग्रिलच्या याच्यात सगळं आलं आहे का? हां ना, काय नाही ना. चला जाऊया. बोनेट आणलेलं आहे गाडीमध्ये, आपलं बोनेट आहे. अँड आता तिचं ते पार्ट काढायचं काम चालू आहे. आता ते थोडी कटिंग करून काढावं लागतं ते.
चेसिसचे असतात जे आपण चेंज केलेले चेसिसचे, ते सगळे आता खोकून फाकून नाही सगळे काढून घेतो. टेस्टिंग चालू आहे, म्हणजे हा पार्ट वेल्ड करायचा आहे. त्याच्यासाठी आता हे सगळं लावून कुठं गॅप बीप पॅनल गॅप नाही पाहिजे ना, त्याचं चेक करताय. तेवढं एक चेक करून झालं का मग त्याला वेल्डिंग करणार आतल्या पार्टला. वेल्डिंग करून झाली का मग हे सगळं काढून बाकीचं पेंटला जाणार. हे सगळं वेल्डिंग पार्टला गाडी सगळं पेंट होणार, बाकीचं सेपरेट होत जाईल. आपलं लागतं राहतो पुढं हळूहळू. थोडं समजू शकता तुम्ही आपला आता लुक कोणता हो राहिला. आता बंपर पण आपलं फिट होईल. परत काढून त्याचे आता सगळ्याला वेल्डिंग होणार. मग आहे जे चेसिसचे पार्ट आहे याला कलरिंग करायचं. तो इथं चाललंय आता आपल्या बाकीचं आज सगळं प्रायमर वगैरे सगळं होणार. संडेला आपल्याला गाडी भेटणार आहे. संडेपर्यंत आहे वेट पण आहे. चाललेलं आहे आता काम आपलं. कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. विदाऊट ॲक्सेस. सो बघा पुढे कंटिन्यू करा आपली सिरीज. आता ते सगळं जायला पेंटिंगला जाणार आहे सोबत. सो आता बाकी काम तर झालेलं आहे गाडीचं आपलं. हे आता आपली गाडी आत पेंट बूथमध्ये जाणार आहे. प्रायमर आणि त्याला जाईल गाडी. हे झालेलं आहे. इथं बाकीच्या गाड्या चाललेल्या आहेत. आता ते पेंट आतमध्ये पेंट बूथमध्ये जाणार. त्याच्यावर प्रायमर वगैरे. आता आधी चेसिसचा पार्ट आपलं, नंतर बंपर आपलं, फेंडर आपले, बंपर 2 फेंडर अँड आपलं बोनेट होणार. ते झालं मग आता हळूहळू आपली चाललं आहे. आपलं फेसलिफ्ट होणार आहे. आपलं मॉडेल फेसलिफ्ट करतो आहे आपण आपली गाडी. सो आता आपला स्टार्ट करायचं राहिलेलं आहे सगळं. सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतो परत एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? मजेत आहात? सगळे मजेत आहे. आपण पण मजेत आहे. आता फेसलिफ्ट होतं आहे हे बघण्यात पण मी तर खूप बघूयात आता आपण कसं काय काय. खूप गाड्यांचे बेकार काम आहे तिथं दाखवत. ही तर पूर्ण ही एक्सप्रेस पूर्ण संपली होती पुढून. तिचं पण काम चाललेलं आहे. सो बघूयात. आता मी चाललेलो आहे गावात थोडं. इथं आता न्यू मॉडेल आपल्या जुना ओल्ड मॉडेलला फॉग लॅम्प नव्हते, तर आपण माझा असं चाललं आहे का प्रोजेक्टर टाकायला पाहिजे. चाललो आता गावात, बघतो मी जाऊन प्रोजेक्टर त्याची चौकशी करतो. सो चला आपली अपाचे बाहेर लावलेली हे बघा. अपाचे लावलेली तिथे जात होतो. आपली पूर्ण बॉडी पेंट होते. बॉडी पेंट म्हणजे आपली जी फ्रेम आहे हे फ्रेम पेंट होणार आहे आज. आणि नंतर मग आपलं उरलेलं एवढं आज होणार आहे. बाकीचं मग करणार आहेत ते संडेला बाकी होणार. सो आता इथं प्रोटेक्शन मस्ट. सो होतं आहे आता हे सगळं चाललं आहे. मी आपल्या ब्रेझा गेली तर घरी जाऊन मला ब्रेझा घ्यायची आहे. तर आपली गाडी होईल आज एवढं होईल. नंतर मग करतील ते. चला भेटूया पेंट बूथमध्ये. गाडी हिचं पेंट चालू आहे बलेनोचं. नाही सॉरी डिझायर आहे. चला निघूयात आता. आपल्या अपाचीची नंबर प्लेट नाही दाखवली. हे बघा नंबर प्लेट कशी दिसते सांगा बरं कमेंटमध्ये. मागणं दाखव कमेंटमध्ये सांगा. आपल्या मोठ्या गाडीला पण सेम अशी नंबर प्लेट करायची का. सो गाईज मी मम्मी आता चाललेलो आहे घरी. बाईक तर ब्रोकडे दिली अँड आम्ही काकांची ब्रेझा घेऊन चाललेलो आहे आता. सो आपलं आता चेसिसचा पेंट चालू होता. चेसिसच्या पार्टचा पेंट चालू होता तो. मग मी आलो निघून. थांबायची काही गरज नव्हती. सगळं बघूनच आलेलो.
उद्या तर आता त्यांचं हॉलिडे, उद्या सुट्टी. आणि आता संडेला काम चालू होणार परत. त्यामुळे आता संडेला पेंट आहे. संडेला आपली गाडी रेडी आहे, बट संडेला मला वाटतं तिथंच ठेवावं गाडी. कारण की जरा एकदम पेंट एकदम प्रॉपर हे झाला ना. तसं हिटर असतं तिथं, हिटरमध्ये असते ती 3 तास, पण तरी पण तिथं राहिली ना म्हणजे बेस्ट. काही विषय नाही. पेंटमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज नाही एवढं. 12,000चं पेंट आहे यार. सो चाललोय आता मी घरी. ॲड करेल नंतर काय होतंय ते, काही नाही सांगेल तसं तसं. सो बघत राहा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय तुम्हाला. चलो जातो घरी आता. सो आता गाडी पार्क केली आहे बघा. आता याच्यात काय मटेरियल नाही ना, ते चेक करीत होतो. गाडी झालेली आहे पार्क. इथं पार्क केली आपली. सध्याची आपली पार्किंग इथंच आहे. सो चाललोय आता दादा संग गावात. जरा दादाचं काम आहे. गाडी आता जरा लॉक केली. गाडीत काही नाही आहे तसं. सो चला जाऊयात गावात. झालं आता. आणि जे आपलं उरलेलं पेंट वगैरे आहे ते सगळं आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये डायरेक्ट डिलिव्हरीचं आणि ते सगळं एकत्र करू. आय थिंक बघू कसं काय होतं आहे. नाही तर तो स्पेशल एक सेपरेट करतो आणि डिलिव्हरीचा एक सेपरेट करू. बघा इथे एक महाराज आलते, त्यांच्यासाठी कुठे काहीतरी शब्द आहे पण मला माहीत नाही. असेल काहीतरी, आय डोंट नो. सो चला आता चाललोय गावात आपली स्कूटी घेऊन. चल.